नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे रिंग रोडच्या भूसंपादना संदर्भात एक अपडेट बघणार आहोत। पुणे रिंग रोडच्या भूसंपादनात हंगामी बागायती जमिनीला जिरायतीचे भाव मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत। काय आहे पूर्ण प्रकरण याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, रिंग रोडचे संपादन करताना जमिनींवर आधी बागायती आणि हंगामी बागायतीचे शिक्के असताना आता जिरायतीचे शिक्के मारून त्याप्रमाणे भाव दिला जात आहे। असे करणे अन्यायकारक आहे। प्रशासनाने हंगामी बागायती आणि बागायती हे शेतकऱ्यांचे दावे मान्य करून मोबदला द्यावा आणि मोबदल्यात 5 पट वाढ करावी, अशा विविध मागण्यांसाठी बुधवारी शेतकरी हक्क समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले। हवेली तालुक्यातील राठवडे, वरदाडे, सांगरुण, तातवडी, बाहुली आदी गावांतील शेतकरी सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आपले म्हणणे मांडले। रिंग रोडसाठी जमिनी संपादित करून त्यांचा मोबदला देण्याची सुरुवात प्रशासनाकडून करण्यात आली आहे। मात्र हवेली तालुक्यातील बाधित गावांमध्ये भूसंपादन अधिकाऱ्यांनी जमिनीची नोंद आधी बागायती अथवा हंगामी बागायती अशी केली होती व त्यानुसार भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती। मात्र आता या जमिनीवर जिरायतीच्या नोंद करून त्याप्रमाणे भाव देण्यात येणार आहे, त्यावर शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे। जमिनीला हंगामी बागायती तसेच बागायतीप्रमाणे भाव मिळावा आणि बिगरशेती जमिनीला देखील फॅक्टर 2 प्रमाणे दुप्पट भाव मिळावा, अशी मागणी केली। याविषयी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्यासोबत आंदोलनकर्त्यांनी चर्चा केली। त्यावेळी भूसंपादन अधिकाऱ्यांनी आधी हंगामी तसेच बागायती नोंद केल्या, नंतर जिरायती नोंद लावल्या। यासंदर्भात अहवाल मागवण्यात येईल, त्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।